श्री स्वामी समर्थ 26 एप्रिल 2025ला आहे श्री स्वामी समर्थांचा महापरिनिर्वाण दिवस आणि या दिवशी श्री स्वामी समर्थांनी श्री क्षेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष मठामध्ये आपल्या चोळप्पा या भक्ताच्या घरी समाधी घेतली होती आणि म्हणून हा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। या दिवशी सर्व स्वामी भक्त आपल्या स्वामींची सेवा आराधना करतात, त्यांच्या मठात जाऊन दर्शन घेतात आणि तुम्हीही शक्य झाल्यास श्री स्वामी समर्थांच्या मठात जाऊन दर्शन घ्या। ज्यांना शक्य असेल त्यांनी अक्कलकोटला जाऊन दर्शन घ्या, पण असं काही नाही की प्रत्येकाने अक्कलकोटला जावे। अनेकांना ही गोष्ट शक्य होत नाही, पण आपल्या घराजवळ जोही कोणता मठ असेल तिथे श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला दर्शन नक्कीच घ्यायचे आहे। ज्यांच्या घराजवळ मठ नाही त्यांनी आपल्या घरामध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थांची सेवा केली तरी काहीही हरकत नाही। तुम्हाला काय करायचे आहे तर या दिवशी शक्यतोवर 11 माळी नामजप तुम्हाला करायचे आहे। श्री स्वामी समर्थांचे 78 नामावली तुम्हाला म्हणायची आहे। श्री स्वामी समर्थांचे अष्टक सुद्धा या दिवशी तुम्हाला म्हणायचे आहे आणि अखंड नामस्मरण या दिवशी तुम्हाला नक्कीच करायचे आहे। शक्य झाल्यास यथाशक्ती गोरगरिबांना तुम्हाला दान करायचे आहे। हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणामध्ये खरी आपली सेवा ठरेल। म्हणून नक्की या श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या स्वामींच्या चरणामध्ये ही सेवा अर्पण करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।